नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा, तुमच्या ज्या काही इच्छा असतील ती स्वामी लवकरात लवकर पूर्ण करत, स्वामींना त्रिवार वंदना करून ही प्रार्थना करून आजच्या व्हिडिओकडे वळूया. बघा, तुम्ही दररोज स्वामींची पूजा करणं तुम्हाला जमत नाही आहे. बघा, जी सेवा आहे ती अगदी सोपी, घरी बसल्या करता येणारी, पण कमी वेळेत तरीही अत्यंत प्रभावी अशी स्वामींना आकर्षित करणारी ही सेवा आपण जाणून घेऊया. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्रथमतः नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, श्री स्वामी समर्थ दररोज सकाळी उठल्यावर ज्या नामाचं स्मरण करावं तो म्हणजे आपला सद्गुरू श्री स्वामी समर्थांची ही सेवा. तर बघा, म्हणजे काय करायचं, केवळ दिवं लावणं, फुलं वाहणं इतकंच नाही तर त्यांच्याशी आत्मिक नातं जोडणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ही दररोज करायची सेवा पण कमी वेळात आहे, अत्यंत प्रभावी कशी करता येईल याकडे आपला कल आहे. तर बघा, अगदी सोपी, भक्तिपूर्ण वातावरणात मनशांती देणारी शुद्ध पद्धतीने म्हणजेच गुरुपौर्णिमेपासून स्वामी सेवेला तुम्ही हा आरंभ करू शकता. अत्यंत शुभ मानलं जातं, कारण हा दिवस गुरु परंपरेचा विशेष दिवस मानला जातो. गुरुपौर्णिमेपासून जर तुम्ही ही सेवा सुरू करू शकत नसाल तर गुरुवारपासून ही सेवा करू शकता. त्यासाठी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे, पूजास्थान स्वच्छ करावं, स्वामींच्या मूर्तीला, फोटोला गंध फूल वाहावं म्हणजेच अर्पण करावं, दिवा अगरबत्ती लावावी आणि स्वामींच्या तारक मंत्रांचा 108 वेळा जप करावा किंवा तो आपल्या सोयीनुसार तुम्ही करू शकता. हा तारक मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. याचबरोबर ओम श्री स्वामी समर्थाय नमः या महामंत्राचा सुद्धा 108 वेळा जप करू शकता. जप करताना मन मात्र नेहमी शांत ठेवायचं, स्वामींचं स्मरण करावं, त्यानंतर स्वामींची आरती करावी, नैवेद्य दाखवावा. नैवेद्य म्हणून खडीसाखर, पेढे काही असेल घरात ते दाखवा. स्वामी म्हणत नाही मला हे द्या ते द्या, आणि त्यामुळं तुम्ही जे असेल ते द्यायचं. स्वामी लीलामृतामध्ये किंवा स्वामी स्तोत्रामध्ये थोडंसं वाचन करावं, यामुळे स्वामींच्या चमत्कारांचे उपदेशांचे स्मरण राहते असं सांगितलं जातं. रोज सकाळी किंवा संध्याकाळी ठराविक वेळी पूजा करावी आणि जप करावा. मनात शांती, श्रद्धा ठेवावी. श्रद्धा नसेल तर काहीच खरं नाही. अर्पण करून त्यांच्यावर तुम्ही स्वामींना अर्पण करायचा, विश्वास ठेवायचा. आता जसं स्वामी गुरुलीलामृत वाचायचं आहे त्यासाठी सुद्धा वेळ नसेल तर आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणं ही त्यासाठी वेळ देणं शक्य होतच नाही. गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायणाची अनेकांची इच्छा असते, परंतु ते साध्य होत नाही. अशा वेळी निराश होण्याचं कारण नाही. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे 52 श्लोकी गुरुचरित्र. श्री दत्त साहित्यात 52 श्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे. संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्व सार त्या 52 श्लोकात सांगितलेलं आहे. हे गुरुचरित्र सार तुम्ही मनापासून वाचा. बघा, परम स्वामी भक्तांनी त्याचे नित्य पठण करावे किंवा गुरुवारी किंवा पौर्णिमेला एकदा तरी पठण करा. 52 श्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून जाते, त्या समस्यांची तीव्रता कमी होते असं सांगितलं जातं, त्यांचं कल्याणही होतं असं आशीर्वाद देण्यात आले आहेत. यासाठी तुम्ही स्वामी सेवा जर करत असाल तर उत्तम, तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवा. जर स्वामी सुरू करायची असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी एकच वेळ ठरवायची आहे आणि धावपळीमुळे शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी ठरवावी आणि त्या वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी. एकदाच वेळेचा मनात संकल्प केला की काही झालं तरी ती वेळ चुकू नये. शक्यतो ती सेवा अखंडपणे करावी, खंड पडू देऊ नये. काही कारणास्तव तुम्ही खंड पडल्यास स्वामींची मनापासून क्षमायाचना करायची, माफी मागायची, पूजा संकल्प करून सेवा सुरू करावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा. ही सेवा करताना निशंक मनानं करावं, कोणत्याही किंतु परंतु मनात आणायचा नाही. स्वामी समर्थ नाव उच्चारलं एक प्रकारची श्रद्धा निर्माण होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही हजारो भक्तांची श्रद्धा आहे आणि स्वामींवर विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींची सेवा करत आहेत, नामस्मरण करत आहेत, पूजा उपासना करत आहेत. अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन करणारे अनेक भाविक भक्त आहेत. परंतु स्वामींची नित्य सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा, स्वामी सेवेचे शुभफळ अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतं अशी मान्यता असल्याचेही सांगितले जातात. आता ही नियम आणि सेवा करायची असेल तर ते नियम आणि
सावधानता बाळगली तितकंच गरजेचं आहे. शारीरिक मानसिक शुद्धता ठेवावी. रोज एकच वेळी निश्चित करावी जेणेकरून सवय लागेल. स्वामींची कृपा व विश्वास ठेवावा. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवावा. त्यांचं स्मरण करावं. स्वामी भक्तांनी सात्विक आहार आचरण ठेवावं. स्वामींच्या नावात दान, गरजूंना मदत आणि सामाजिक कार्य करणारी ही सेवा आहे. दर गुरुवारी शक्य असल्यास जवळच्या स्वामी मंदिरात जावं, दर्शन घ्यावं. भक्तांबरोबर भजन, कीर्तन, सामूहिक जपसुद्धा करू शकतो. आता ही सेवा जर तुम्ही दररोज करत असाल तर त्याचे चमत्कारिक अनुभव तुम्हालाच नक्कीच येऊन जातील, जे तुमचं मन शांत होईल, आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात मार्गदर्शन मिळत राहील. स्वामींच्या कृपेने संकटातून मार्ग निघतो असं सांगितलं जातं. सात्विक जीवनशैली आणि आध्यात्मिक प्रगती होते. स्वामी सेवा सुरू करणं म्हणजे स्वामींच्या मार्गदर्शनाखाली नवीन सुरुवातच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ या मंत्राचं स्मरण ठेवा. भक्तीने सेवा करा. स्वामी तुम्हाला नेहमीच मार्ग दाखवतील. मंडळी, अशा प्रकारे आपण साधी सोपी पद्धतीने ही सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. माझी एकच इच्छा आहे. धन्यवाद.